नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवरती। आज आपण चालू घडामोडी हा विषय अभ्यासणार आहोत। तर आजच्या डिस्कशन मध्ये आपण मेनली पुरस्कार जे आहेत इम्पॉर्टंट आपल्या येणाऱ्या एक्झामिनेशनसाठी ते आपण डिस्कस करणार आहोत। हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला एमपीएससीच्या कोणत्याही परीक्षेसाठी उपयोगाला येऊ शकतो। त्याचबरोबर इतरही स्पर्धा परीक्षा ज्या TCS IBPS मार्फत घेण्यात येत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी आहे। तर सर्वात प्रथम मी माझी ओळख करून देतो। माझं नाव आशिष अशोक लाड। मी सध्या एका गव्हर्नमेंट बँकेमध्ये कृषी अधिकारी या पदावरती कार्यरत आहे। मी 2 वेळेला महाराष्ट्र वन सेवा या परीक्षेच्या इंटरव्ह्यू या लेवल पर्यंत जाऊन पोहोचलेलो आहे। फायनल सिलेक्शन काय झालं नाही आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यासाचा एक मला 6 ते 7 वर्षाचा अनुभव आहे। हा माझा पहिलाच प्रयत्न आहे बोर्डवरती शिकवण्याचा आणि हा जर तुम्हाला आवडल्यास आपल्याला ही सिरीज कंटिन्यू करायची, त्यामुळे जास्तीत जास्त सबस्क्राइब करा आणि तुमचे जे अभिप्राय आहेत ते मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। चला तर सुरू करूया आजचा टॉपिक। तर मित्रांनो, पुरस्कार आपल्या येणार एक्झामसाठी फार महत्त्वाचे आहेत आणि आपला पहिला पुरस्कार आता आपण अभ्यासणार आहोत त्याचं नाव आहे इंदिरा गांधी शांतता पुरस्कार। तर इंदिरा गांधी शांतता पुरस्कार हा प्रथम या समाजसेवी संस्थेला प्रदान करण्यात आलेला आहे आणि हा 2021 साठीचा पुरस्कार होता। तो या प्रथम या संस्थेला प्रदान करण्यात आलेला आहे। मित्रांनो, प्रथम या संस्थेची स्थापना ही 1995 साली झालेली आहे। 1995 साली झालेली आहे। तर कुठे झालेली स्थापना हिची मुंबईमध्ये झालेली आहे। माधव चव्हाण आणि फरीदा लांबे, माधव चव्हाण आणि फरीदा लांबे हे याचे संस्थापक आहेत। तर प्रथम ह्या संस्थेला 2021 साठीचा पुरस्कार मिळाला। याची जी स्थापना आहे प्रथम संस्थेची 1995 साली मुंबई येथे झाली। माधव चव्हाण आणि फरीदा लांबे यांच्याद्वारे करण्यात आली। शालाबाह्य विद्यार्थ्यांसाठी, जी मुले शाळेत जात नाहीयेत अशा मुलांच्यासाठी ही संघटना जी काम करते आहे। इंदिरा गांधी शांतता पुरस्कार हा 1986 सालापासून दिला जातो आणि यामध्ये जवळपास 25 लाख रुपये इतकं मानधन मिळतं आणि प्लस प्रशस्ती पत्रक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। 2022 साठीचा इंदिरा गांधी पुरस्कार हा नुकताच प्रदान करण्यात आलेला आहे। तो कोणत्या संस्थेला प्रदान करण्यात आलेला आहे जर तुम्हाला माहित असेल तर कमेंट सेक्शन मध्ये सांगा। पुढची चालू घडामोडी आपण अभ्यासायची ती म्हणजे शिवशंकरी यांना सरस्वती सन्मान 2022 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। तर शिवशंकरी या कोण आहेत? या तमिळ लेखिका आहेत आणि त्यांनी सूर्यवंशम हे त्यांचं संस्मरण आहे, ज्याला इंग्लिशमध्ये मेमोयर म्हणतात। त्या मेमोयरसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। सरस्वती सन्मान हा पुरस्कार कोणातर्फे देण्यात येतो? तर मित्रांनो, हा पुरस्कार देण्यात येतो बिर्ला फाउंडेशन तर्फे। पुरस्कार प्राप्त करणारे पहिले विजेते कोण आहेत? तर ते आहेत हरिवंशराय बच्चन। तसेच मित्रांनो, यामध्ये अजून एक बाब लक्षात ठेवण्यासारखी आहे ती म्हणजे आपल्या संविधानामधील 8वी सूची जी आहे, संविधानाची 8व्या सूचीतील जे 22 भाषा आहेत त्या 22 भाषांमधील साहित्यातील योगदानासाठी हा पुरस्कार आहे तो देण्यात येतो। शिवशंकरी जे आहेत तमिळ लेखक आहेत त्यांना हा पुरस्कार 2022 या सालासाठी मिळाला आहे। ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया यांचा गोविंद स्वरूप पुरस्कार हा यावेळेला जयंत विष्णू नारळीकर यांना मिळालेला आहे। जयंत विष्णू नारळीकर हे प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आहेत आणि त्यांना गोविंद स्वरूप हा पुरस्कार ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी तर्फे देण्यात आलेला आहे। आणि जयंत नारळीकर हे आयुका या संस्थेचे संस्थापक संचालक देखील आहेत। यांचा खगोलशास्त्रामधील योगदान हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे। जयंत विष्णू नारळीकर हे स्वतः ॲस्ट्रॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष सुद्धा होते आणि त्यांनाच हा पुरस्कार पहिल्यांदा प्रदान करण्यात आला आहे। त्यामुळे ही विशेष महत्त्वाची बाब आपल्याला लक्षात घेतली पाहिजे। मित्रांनो, तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असतील चालू घडामोडी संदर्भात तर मला तुमचे अभिप्राय ते कळाले पाहिजे। त्यासाठी कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही कमेंट करून सांगा की आम्हाला असे व्हिडिओज पाहिजेत आणि आपण नवीन नवीन असेच व्हिडिओ करंट अफेअर्स असतील, सामान्य ज्ञान असतील यांच्या संदर्भात आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत राहू। तर हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा एकदा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये।